एकदा एक हिरेमाणिक आणि मूल्यवान दगडांचा व्यापारी नदी किनाऱ्यावर चालत असतो. त्याला समोरनं एक गुराखी येताना दिसतो आणि तो गुराखी हातामध्ये चेंडूसारखं काहीतरी खेळवत असतो. तो गुराखी जसा जसा याच्या जवळ येतो तसं त्याच्या लक्षात येतं की त्याच्या हातामध्ये एक दगड आहे. आणि हा व्यापारी त्याच्या जवळ जाऊन त्या दगडाचं बारकाईने निरीक्षण करतो. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की अरे, हा तो मूल्यवान दगड आहे. हा जर आपल्याला मिळाला तर त्यातनं आपल्याला कितीतरी फायदा कमवता येईल. तेव्हा तो व्यापारी त्या गुराख्याजवळ जातो आणि म्हणतो, अरे वा, हा छान दगड आहे, कुठे मिळाला तुला? तो म्हणतो, काही नाही हो, इथेच नदीकिनारी गुरं फिरवत होतो तेव्हा मला दिसला, मला आवडला, म्हणून मी असा तो चेंडूसारखा खेळवतोय. तर तो व्यापारी त्याला म्हणतो की हा दगड मला आवडला, तू मला देशील का? किती पैसे घेशील त्याचे? तर तो गुराखी काय गावंढळच असतो, त्याला त्यातलं काही ज्ञान नसतं, त्याची एकंदर आर्थिक परिस्थितीसुद्धा तशी बेताचीच असते. तेव्हा तो त्याच्या मनातली मोठ्यात मोठी रक्कम म्हणतो, मला 50 रुपये द्या, हा दगड मी तुम्हाला देऊन टाकेन. खरं म्हणजे 50 रुपये हे त्याच्या मूल्यापेक्षा खूपच कमी असतं. पण आता त्या व्यापाऱ्यामधला लोभी व्यापारी जागृत होतो. त्या व्यापाऱ्याला हे कळतं की याला या दगडाच्या मूल्याची अजिबातच कल्पना नाही आहे, मग याला 50 रुपये तरी कशा करता द्यायचे? तर तो म्हणतो, बाबा 50 रुपये फार जास्त होत आहेत, मी तुला फार फार तर 25 रुपये देईन. तर तो गुराखी म्हणतो, नाही, 25 रुपयात मी तुम्हाला दगड काही देणार नाही. तर व्यापारी म्हणतो, एक काम करतो, मी इथेच नदी किनाऱ्यावर बसतो, तू गुरं घेऊन जेव्हा 1-2 तासांनी परत जाशील तेव्हा जर तुझा विचार बदलला तर 25 रुपयात तू मला दगड देऊन टाक. गुराखी हो म्हणतो आणि पुढे जातो. नंतर तो गुराखी जातो, हा व्यापारी आपला उत्कंठेने त्याची वाट बघत असतो आणि थोड्या वेळाने तो गुराखी दिसायला लागतो. तशी याची उत्कंठा अजून वाढायला लागते की आता त्याला कोणी गिराईक मिळालं नसेल तर आपल्याला काही हजार रुपयांची वस्तू अगदी 25 रुपयात मिळेल. पण तो गुराखी जवळ येतो आणि बघतो तर काय, त्याच्या हातात दगडच नाही आहे. तर हा व्यापारी म्हणतो, अरे तू तो दगड काय केलास, टाकून बिकून दिलास की काय? तर म्हणे, नाही हो, मी असंच थोडा पुढे गेलो तर तिथे तुमच्यासारखा अजून एक माणूस भेटला आणि त्याने मला त्या दगडाचे 40 रुपये देऊन टाकले, त्याच्या बदल्यात मी त्याला देऊन टाकला. तर तो व्यापाऱ्याचं एकदम सगळं जे अवसान असतं ते एकदम गळून जातं आणि तो त्यालाच रागाने म्हणतो, अरे तुझ्या हातातला तो दगड भयंकर मूल्यवान दगड होता, त्याची किंमत बाजारामध्ये काही हजार रुपये आली असती आणि तू तो 40 रुपयाला देऊन टाकलास. तेव्हा तो गुराखी त्याला सांगतो की हे बघा साहेब, मला त्यातलं काहीही कळत नव्हतं. माझ्या दृष्टीनुसार मला सगळ्यात जास्त किंमत त्याची 50 रुपये वाटत होती आणि त्याच्या बदल्यात मला 40 रुपये मिळाले, मी आनंदी आहे. आता तुम्हाला असं वाटेल की मी मूर्ख आहे, पण मला अज्ञानामुळे हे जे नुकसान झालं आहे त्यामुळे माझी गणना मूर्खामध्ये होऊ शकत नाही. पण तुम्हाला जर त्या दगडाचं मूल्य खरोखर माहिती होतं, त्यातनं तुम्ही हजारो रुपये कमवू शकत असल्याची तुम्हाला कल्पना होती आणि तरीसुद्धा तुम्ही लोभापायी जर केवळ 25 रुपयाकरता हा सौदा तोडला असेल तर खरा मूर्ख मी नाही तर खरे मूर्ख तुम्ही आहात. आपल्या अवतीभोवतीला किंवा आपल्या हातनं सुद्धा असाच मूर्खपणा कित्येक वेळेला होत असतो. म्हणून केवळ मूर्खपणा एवढ्यापुरता तो मर्यादित न राहता या मूर्खपणाचे सुद्धा अज्ञानी मूर्खपणा आणि सज्ञानी मूर्खपणा असे भाग करायला लागतं. म्हणजे एखाद्या गोष्टीचं नुसतं तुम्हाला ज्ञान आहे म्हणजे तुम्ही मूर्खपणा करणार नाही असं अजिबात नाही. किंबहुना या गोष्टीवरनं तर आपल्याला लक्षात येतं की ज्ञानी लोक कितीतरी पटीने किंवा कितीतरी जास्त किमतीचा मूर्खपणा करत असतात. कारण तो गुराखी, ज्याला त्या दगडाच्या मूल्याबद्दल काहीही माहिती नव्हतं, त्याच्या दृष्टीने त्याने फक्त 10 रुपये तोटा सहन केला. पण हा व्यापारी, ज्याला त्या दगडाचं खरं हजारो रुपयांचं मूल्य माहिती होतं, त्यांनी 25 रुपयाकरता आपलं हजारोंचं नुकसान करून घेतलं. म्हणून नुसतं ज्ञान किंवा नुसती बुद्धी असून उपयोग नाही, तर त्याच्याबरोबर त्याला शहाणपणाची जोडसुद्धा असली पाहिजे. पण ह्या व्यापाऱ्यामधला जर तो नुसता व्यापारी राहिला असता तर त्यांनी नफा नुकसानाचा विचार करून तो दगड सहजपणे त्याच्याकडनं मिळवला असता आणि एखाद वेळ यालासुद्धा 40 रुपयाला त्याने तो देऊन टाकला असता. पण याच्यातल्या व्यापाऱ्यावर त्याच्यामधल्या लोभी व्यापाऱ्यांनी मात केली आणि परिणामी त्याला हजारोंचं नुकसान झालं.
म्हणून आपण सुद्धा जेव्हा व्यवहारात अशा विविध गोष्टी करत असतो, जे आपल्याला वाटत असतं की आपण ज्ञानी बनून फार शहाणपणा करतोय, पण बरेचदा आपल्या ज्ञानामुळेच आपण महामूर्खपणा करत असतो, किंवा आपल्या लोभामुळे आपण फार मोठा मूर्खपणा करत असतो. समोरच्याच्या अज्ञानावर नको इतकं विसंबून आपण राहतो. तो आपल्याला काही करू शकतच नाही किंवा त्याला आपल्याशिवाय काही गत्यंतर नाही असं एक कुठले तरी खुळचट गैरसमज बाळगत राहतो आणि परिणामी आपण आपलंच नुकसान करून घेतो. म्हणून मूर्खपणा ही फक्त अज्ञानी लोकांची मक्तेदारी राहिलेली नाही. फक्त अज्ञानी लोकच मूर्खपणा करतात हा गैरसमज आता टाकून द्यायची वेळ आलेली आहे. मूर्खपणामध्ये अज्ञानी लोकांपेक्षा ज्ञानी आणि सज्ञानी लोकांची संख्या किंवा त्यांच्या मूर्खपणाचा आकार हा कितीतरी मोठा आहे. म्हणून या गोष्टीतनं आपण अनेक बोध घेऊ शकतो. एक म्हणजे लोभी व्यापाऱ्याला आवरता घ्यायला हवं होतं. तुमच्यामधल्या लोभाला तुमचा ताबा घेऊन देऊ नका. जर तुमच्या लोभाने तुमचा ताबा घेतला तर तुमचं नुकसान होऊ शकतं. दुसरा महत्त्वाचा बोध आहे, एखाद्या गोष्टीचं ज्ञान नाही म्हणून त्याला तुम्ही गृहीत धरू नका. जगात त्याला संधी देणारे आपण एकच नाही. आपण त्याला संधी नाही दिली तर त्याला संधी देणारा दुसरा कोणीतरी आहे, हे कायम लक्षात ठेवा. तिसरी गोष्ट, एका मर्यादेबाहेर दुसऱ्याचं नुकसान करून आपला फायदा करायची आकांक्षा किंवा इच्छा ठेवू नका. जर दुसऱ्याला थोडासा नफा होत असेल आणि त्यातनं तुम्हाला चिकार नफा मिळणार असेल तर त्याच्या थोड्याशा नफ्यावर सुद्धा आपण डल्ला मारायची अजिबात आवश्यकता नसते. या बोधकथेतनं मिळालेले हे छोटे मोठे बोध जर आपण लक्षात ठेवले तर आपण असा ज्ञानी मूर्खपणा करण्यापासून स्वतःला कितीतरी वेळा वाचवू शकतो. धन्यवाद.